बनवायला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी इथे मी तांदूळ घेतलेत। इथे आपल्याला 3 वाट्या तांदूळ घ्यायचे आहेत। कुठलीही एक वाटी सेट करा आणि तिने 3 वाट्या तांदूळ मोजून घ्या। ज्या तांदळाचा भात मोकळा होतो असे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत। जुने तांदूळ घ्यायचे आहेत। भात मोकळा होतो असे तुम्ही तांदूळ घेऊ शकता। 3 वाट्या तांदूळ घेतल्यानंतर त्याच वाटीने मोजून इथे 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे। 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे। 1 वाटी पोहे यामध्ये घालायचे आहेत। जाड किंवा पातळ कोणतेही पोहे तुम्ही इथे घेऊ शकता। मेथीचे दाणे घालायचे आहेत। आणि यानंतर अर्धा चमचा इथे मी मेथीचे दाणे घालते। इथे आता मी छोट्या वाटीने सगळं साहित्य मोजून घेतलं, म्हणून अर्धा चमचा मेथी दाणे घेतले। तुम्ही जर मोठी वाटी घेत असाल तर 1 चमचा मेथी दाणे घातले तरी चालेल। 2 ते 3 वेळा आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि 3 ते 4 वेळा हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये जो कचरा असेल त्याचबरोबर पावडर असतात तर त्या सगळ्या निघून जातील। यातलं पाणी यानंतर आता यामध्ये पुन्हा पाणी घालायचं आहे। पुन्हा पाणी घालायचं आहे आणि हे 4 ते 5 तासासाठी आपल्याला आता हे 3 ते 4 तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचं आहे। 5 तासानंतर 4 तास झालेत आणि पाहू शकता इथे डाळ तांदूळ छान भिजलं गेलंय। वाटून घेते आणि 2 ते 3 बॅचेसमध्ये हे वाटून घेते। 2 ते 3 बॅचेसमध्ये मी हे वाटून पाणी निथून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे। हे वाटून घ्यायचं आहे। तर इथे पहा मी अर्धा चमचा पहिल्या बॅचमध्ये साखर घालते। साखरेमुळे डोस्याला रंग खूप छान येतो। तर ही पहिली टिप आहे। यामध्ये वाटून घेतलं। आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाणी घातलं। तर हे मी सगळं वाटून घेतलंय पहा। तयार आहे। एका दिशेने फेटून घ्यायचं आहे, ज्यामुळे हे पीठ 3 ते 4 छान असं फर्मेंट होईल दिशेने फेटून आणि हे आपल्याला फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत फर्मेंट करण्यासाठी ठेवा, म्हणजे जास्त वेळ मिळेल हे फर्मेंट होण्यासाठी। आणि हे पीठ आपण जे फर्मेंट करण्यासाठी ठेवलं होतं मी हे रात्रभर एका जाड कापडामध्ये गुंडाळून ठेवलं होतं, ज्यामुळे पहा कीचं पीठ तुम्ही फ्रीजमध्ये 2 दिवस स्टोअर करून ठेवू शकता। इथे मी सगळ्या पिठाचे पेपर डोसे बनवणार आहे, त्यामुळे मी इथे सगळ्या पिठामध्ये मीठ घातल्यानंतर हे मिक्स करून घेतलं। आता हे पीठ मला थोडंसं घट्ट वाटतंय, म्हणून यामध्ये मी थोडं पाणी घातलं। तेवढं पीठ वेगळ्या बाउलमध्ये काढून घ्या आणि उरलेलं आता हे डोसे बनवण्यासाठी पहा अगदी परफेक्ट असं आहे। ठेवू शकता। यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं, तर हे डोसे बनवण्यासाठी तयार आहे। आता हे मी रात्रभर फर्मेंट करण्याच्या दिवशी आपण तर डोसे बनवण्याआधी मसाला तयार करूया। तर इथे मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं। यामध्ये मोहरा चमचा उडदाची डाळ, अर्धाचा पत्ता घातला। सगळं तेलावरती परतून घालायचं आहे। किसलेलं आलं घातलं, पाव चमचा इथे मी आणि यानंतर 1 मोठ्या आकाराचा कांदा असा उभा चिरून कांदा पटकन ब्राऊन होण्यासाठी यामध्ये चवीप्रमाणे आणि आता कांदा जास्त ब्राऊन करायचा नाहीये। कांदा पाव चमचा हळद घातली। बटाटे घालायचे, तर इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे करून ठेवले होते ते घालायचे। ते यामध्ये घालायचे आणि आता हे सगळं परतून घ्यायचंय। भाजी किंवा मसाला आपल्याला डोस्यावरती पसरवायचा आहे, म्हणून थोडीशी सैलसर असं आपल्याला हवं आहे। यामध्ये मी 2 ते 3 चमचे पाणी घातलं आणि पुन्हा मिक्स करून घेऊया। त्याला डोस्याचा मसाला तयार झाला आहे। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। पुन्हा एकदा सगळं मिक्स करायचं आहे। मसाला डोस्याचा मसाला तयार आहे। आता आपण डोसे बनवूया। तर इथे मी गॅसवरती तवा गरम करून घेतला। तवा अगदी कडकडीत असा गरम करायचा। यानंतर याला ते पाणी शिंपडायचं आहे, ज्यामुळे तव्याचा जो वरचा भाग आहे तो थंड होईल। आता सेंटरला 1 ते 1.5 पीठ घालायचंय। पीठ घालून हलक्या हाताने हा डोसा पसरवून घ्यायचा आणि हलक्या हाताने असा हा डोसा पसरवून घ्यायचा। आणि आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे। आणि आपण बाहेर रेस्टॉरंटमध्ये खातो त्याही पेक्षा अगदी सेंटरला थोडासा जाड ठेवायचा आणि कडेला पातळ असा पसरवून घ्यायचा। तेल लावून घ्यायचं, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तेल किंवा बटर तूप लावू शकता। वरून फ्राय झाल्यानंतर याला एकसारखा असा रंग येईल डोस्याला। जर तवा सेंटरलाच ठेवला तर मध्येच डोसा ब्राऊन होईल आणि कडेने व्हाईटच राहील, म्हणून असा तवा फिरवायचा आहे आणि कडेने सगळीकडून, अशामुळे डोसा एकसारखा कुरकुरीत होईल। डोसा आता छान ब्राऊन अगदी क्रिस्पी झालाय। काढून घेऊया। तर याचा रंग तुम्ही पाहू शकता, एकसारखा रंग सगळीकडे आलाय आणि अगदी जाळीदार असा डोसा तयार झालाय। तर हा आपला साधा डोसा तयार झालाय।
अगदी क्रिस्पी कुरकुरीत तर होतो. बाहेर आपण खातो त्यापेक्षाही आता आपण मस्त एक असा मसाला क्रिस्पी बनवूया. डोसा. तर इथे मी आणखी एक डोसा तयार करून घेतला. यावरती तयार केलेला बटाट्याचा मसाला पसरवलाय. हा आपला मसाला डोसा सुद्धा तयार झालाय. तर हा आपला क्रिस्पी मसाला डोसा तयार झाला आहे. आदल्या दिवशी थोडीशी पूर्वतयारी केली की आपण खूप मस्त असा साऊथ तर इंडियन हा नाश्ता बटाट्याचा घरच्या मसाला घरी आणि तयार करू त्याबरोबर हा शकतो. कुरकुरीत डोसा तर आजची ही एकदा तरी रेसिपी नक्की तुम्हाला करून नक्कीच पहा. आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला आजची ही विसरू रेसिपी नका. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.